मुंबईमध्ये नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे। गोकुळदास तेजपाल आणि कामा रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे। महाविद्यालयाची प्राथमिक विद्यार्थी संख्या ही 50 असेल अशा स्वरूपाची माहिती मिळते आहे। मुंबईसाठी ही मोठी बातमी आहे। नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईमध्ये सुरू होणार आहे। गोकुळदास तेजपाल आणि कामा रुग्णालयामध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल अशा स्वरूपाची माहिती आहे। मुंबईसाठी हा मोठा निर्णय झालेला आहे। मुंबईमध्ये ही आज नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। गोकुळदास तेजपाल आणि कामा रुग्णालयामध्ये हे नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल। प्राथमिक विद्यार्थी संख्या या वैद्यकीय महाविद्यालयाची 50 असेल अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे। मुंबईसाठी हा मोठा निर्णय। मुंबईमध्ये नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। या निर्णयाविषयी ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ओम, मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली आहे मुंबईतील महाविद्यालयांवरती पडणारा ताण आणि एकंदर करता मुंबईमध्ये एक नवं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावं अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती। यावरती हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली आहे। गोकुळदास तेजपाल आणि या दोन रुग्णालयाची संलग्न असतात। त्यानंतर काही कालावधीनंतर ही विद्यार्थी संख्या वाढेल जेणेकरून अधिक त्यांना प्रवेश मिळेल। गुरु आपण पाहू शकतो की मध्ये या विद्यालयांमध्ये राज्यातूनच नव्हे तर देशभरातून शिक्षण घेण्यासाठी दर्जेदार डॉक्टर या विद्यालयातून निर्माण होतात। त्यातच मुंबईमध्ये आणखीन एक विद्यालय नव्याने निर्माण होते। त्यामुळे धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।